आपण आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतो। ही बातमी आहे नीलम गोऱ्हेंच्या अविश्वास प्रस्तावासंदर्भातली। नीलम गोऱ्हेंनी काल साताऱ्याच्या एसपींच्या निलंबनाचे आदेश दिले आणि त्यानंतर एक प्रकारे महायुतीमध्ये शिवसेना भाजपमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं। परंतु विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पाहायला मिळाली। अधिकार नसतानाही साताऱ्यातील पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश दिल्याचं कारण देत विरोधकांनी गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला। पण या प्रस्तावाच्या पत्रावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराची सही नाहीये। केवळ ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या यावर पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे विधान परिषदेमधले 2 आमदार आज गैरहजर होते, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी या प्रस्तावावरती किंवा पत्रावरती सहीच केलेली नाहीये। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे निवृत्त होणार असून त्यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे। मात्र पक्षाची बाजू भरभक्कमपणे सभागृहात मांडून नीलमताईंनी आपल्या कमबॅकचा मार्ग सुकर केलाय का, अशी सुद्धा चर्चा आता रंगू लागली आहे। तर उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या पत्रावर कोणकोणत्या आमदारांच्या सह्या आहेत आपण पाहूया। यात ठाकरेंचे आमदार स्वतः उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जमो अभ्यंकर, अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर यांच्या सह्या आहेत। तर काँग्रेसकडनं भाई जगताप, धीरज लिंगाडे, राजेश राठोड आणि सुधाकर आडबाले यांनी सही केलेली आहे। एकूण 10 जणांच्या सह्या या पत्रावरती पाहायला मिळतात। परंतु या अविश्वास प्रस्तावावरती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या नाहीयेत। दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वादावरनं विधान परिषदेत चर्चा झाली आणि यावेळेला अनिल परब, शशिकांत शिंदेंनी उपसभापतींनी दिलेल्या निर्णयावरनं सरकारला काही सवाल विचारलेत। सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत? कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं। आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाही आहे। आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे। चर्चा झाली, आपण निर्णय राखून ठेवला। उपसभापतींनी घेतलेल्या निर्णयाला परत आपण प्रवीण दरेकरांनी एक मुद्दा उपस्थित केला जो तांत्रिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चेला येणं महत्त्वाचं आहे। प्रवीण दरेकरांनी असं सांगितलं की जे सकाळी रुलिंग झालं त्याच्यानंतर प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी सांगितलं की IPS आणि IS ऑफिसरांना आपण निलंबित करण्याच्या किंवा बडतर्फ करण्याचा किंवा त्यांना कारवाई करण्याच्या बाबतीमधला सभापतीला आणि उपसभापतींना यांना अधिकार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे। तर महाविकास आघाडीचे आमदार, शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं ते सुद्धा पाहूया। सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।